नमस्कार. आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरणे या ठिकाणी शाळेतील मुलांना आर्थिक व्यवहाराची जाणीव व्हावी, त्यांच्यामध्ये व्यवहाराचं कौशल्य यावं म्हणून बाल बाजाराची घोषणा केलेली होती. आणि या बाल बाजारामध्ये सुमारे 80 स्टॉलधारक सहभागी झाले होते. या स्टॉलधारकांनी वेगवेगळे पदार्थ विक्रीसाठी आणले होते. या मुलांनी वेगवेगळे पदार्थ विकत असताना आर्थिक देवाणघेवाणीच्या कौशल्य मिळवण्यासाठी अतिशय चतुराईनं आपला माल विकण्यासाठी भरपूर अशी मेहनत घेतली होती. आणि या बाल बाजाराच्या दरम्यान आज बाल बाजाराच्या निमित्तानं या बाल बाजारामध्ये मोठी उलाढाल करणारी उद्याची यशस्वी उद्योजिका कल्याणी विजय ढाणे या ठिकाणी आपल्याला आपल्या बाल बाजारातले अनुभव शेअर करणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. बघा, या ठिकाणी कल्याणीला आपण काही प्रश्न विचारूया आणि या प्रश्नाच्या निमित्तानं आपल्याला बाल बाजारामध्ये तिला कोणते कोणते अनुभव आले हे आपण जाणून घेऊया. मला कळलं, कल्याणी, आजच्या बाजारामध्ये खरेदीचा आणि विक्रीचा अनुभव तुला कसा वाटला? खूप छान वाटलं. सर्व विद्यार्थ्यांची म्हणजे गर्दी चालू होती आणि पदार्थासाठी खूप गर्दी होती, त्यामुळे मला खूप आनंद वाटला. या बाल बाजारामध्ये तू काय विकायला ठेवलं होतं? मंचुरियन आणि चायनीज भेळ. तुला मंचुरियन आणि चायनीज भेळ विकावी बाल बाजारामध्ये असं का वाटलं? कारण की मुलांना ती खूप आवडते. तुला मंचुरियन भेळ खूप छान करता येते. हो. यासाठी तू काय काय मटेरियल घेतलंस? तांदळाचं पीठ, कोबी, कलर, चटणी आणि मंचुरियन मसाला. हे सगळं बनवायला तुला कोणी मदत केली का तुझी तू केलीस? थोडी मम्मीने मदत केली आणि थोडी भावाने मदत केली. तू या बाल बाजारामध्ये सर्वसाधारण किती प्लेट विकल्या? मी बाजारात 50 प्लेटा विकल्या. प्रत्येक प्लेटला भाव काय लावला? प्रत्येक प्लेटला मी 10 रुपयाने भाव लावला. एका प्लेटला तयार करायला तुला खर्च किती आला? मला ते बनवण्यासाठी 5 ते 7 रुपये एका प्लेटला गेले. म्हणजे तुला एका प्लेट माग 3 ते 5 रुपये फायदा मिळाला. मग आजच्या बाल बाजारामध्ये तू किती प्लेट्स विकल्या? मी आजच्या बाजारात 50 प्लेटा विकल्या. मग तुला फायदा किती झाला? 500 रुपये. 500 रुपये हा तुझा फायदा नाही. तुला 500 रुपये फायदा नाही झाला. तू 500 रुपयाची उलाढाल केली. काय केली? 500 रुपयाची उलाढाल केली आणि त्या प्लेट बनवण्यासाठी 250 रुपये गुंतवले आहे ना. मग 500 रुपयामधून 250 रुपये गेले. तुला निव्वळ फायदा किती रुपये झाला? 250 रुपये झाला, है की नाही? मग या 250 रुपयांचं तू काय करणार आहेस? पप्पांच्या हातात देणार. छान. तुझी पहिली कमाई तू तुझ्या पप्पांना देणार ना? हा, खूप छान. बघा, तुझ्या चेहऱ्यावर आपण स्वतःची खरी कमाई कमावल्याचा आनंद आहे आणि आपल्या पप्पांना 250 रुपये कमवून देण्याचा आनंद तिच्या डोळ्यामध्ये दिसतोय आणि ती किती भावना विवश झालेली आहे. खरोखर आज हा बाल बाजार आपण भरवला आणि या बाल बाजारातून
जो काही या मुलांना खाण्याचा आनंद असेल, विकण्याचा आनंद असेल, त्यातून काही जो काही फायदा झालेला आहे त्याचा फायदा सगळा तिच्या चेहऱ्यावर दिसतोय. आणि अशा पद्धतीनं हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरणे या ठिकाणी जो बाल बाजार भरवलेला आहे त्या बाल बाजाराचं फलित अतिशय छान पद्धतीनं दिसून येतंय. आणि खूप खूप अभिनंदन तुझं कल्याणी की तू या ठिकाणी छानपैकी उद्याची भावी उद्योजिका आहेस. तू खूप छान असा बाल बाजारामध्ये सहभाग घेतला. खूप खूप धन्यवाद. छान आणि अभिनंदन.